नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 26 मधील 10 विद्यार्थ्यांना सायंकाळच्या सुमारास विषबाधा झाल्याची घटना घडली। त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी आले असून विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। प्राथमिक तपासानुसार विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचं कारण समोर येत आहे। या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी सुरू केली आहे। उपायुक्त गीता ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली। तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत भोजन पुरवण्याचे कंत्राटदार असणाऱ्या वंदे मातरम सुशिक्षित बेरोजगार संस्थेला घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली जाणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली। मनपा स्कूल 26 अकोला की इसके अंदर सुबह खिचड़ी के इसमें चूहे के कुछ अंश मिले, जिससे वजह से स्कूल के कुछ विद्यार्थियों को विष बांधा। उसमें से कुछ 10 विद्यार्थी मेन हॉस्पिटल के 22 नंबर वार्ड में अभी उनका इलाज चालू है। इसका मुख्य कारण 3-4 साल पहले महानगर पालिका के कुछ अधिकारी ने खुद के कुछ स्वार्थ के लिए जो खिचड़ी का कॉन्ट्रैक्ट स्थानिक जहाँ पे स्कूल है उस वहाँ के बचत गट के माध्यम से किया जाता है। छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या आढावा बैठका होत असून काल सुभेदारी गृहामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्ष बांधणी आणि लोकसभेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली। पार्टीचे मराठवाडा सचिव हिवाळे यांनी तालुक्यातील राजकारणाची रूपरेषा ठरवून विविध उपाययोजनेसंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचाच प्रतिनिधी निवडून येईल अशी आशा व्यक्त केली आहे। बहुजन समाज पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या वतीनं आज कन्नड या ठिकाणी मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचं संघटन हे मजबूत असावं, त्याकरिता बहुजन समाज पार्टी ही कन्नड विधानसभेमध्ये आज मीटिंग घेऊन सेक्टर, बूथ, विधानसभा आणि लोकसभा यांचं संघटन मजबूत कसं असावं आणि आदरणीय बहीण मायावतीजी यांनी जे आदेश दिलेले आहेत की अगदी ग्रास रूटला जे संघटन मजबूत करायचं आहे, त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज कन्नडमध्ये संघटन मजबूतीसाठी आलेलो आहोत। जालन्यातील भोकरदन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर पीक कर्ज मिळावे या मागणीसाठी तरुण शेतकऱ्याने ढोल बजाव आंदोलन केले। या शेतकऱ्याला पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यानेच लाच मागितली, परंतु लाच न दिल्याने या शेतकऱ्याचे पीक कर्ज थांबवण्यात आलं। या संदर्भात बँकेकडे चक्रा मारून हैराण झालेल्या या शेतकऱ्याने आता बँकेसमोर ढोल बजाव धरणे आंदोलन सुरू केले आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं शेतकरी विश्वास ढसाळ यांनी सांगितलंय। भोकरदन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आज ढोल बजाव धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा विशेष असा आहे की मी एक शेतकरी आहे, माझ्या नावाने 2 एकर मी विकत घेतलेली शेती आहे आणि पीक कर्जासाठी या बँकेला मी ज्या गावात शेती घेतलेली आहे नांजा गाव आहे, या बँकेत ते गाव जोडलेलं आहे। मी 9 दिनांक 2022 रोजी या बँकेकडे पीक कर्जासाठी अर्ज केला होता, परंतु या मॅनेजरनं मला 10 महिने ह्या अधिकार असताना या मॅनेजरच्या हातामध्ये पीक कर्ज मंजूर करण्याचा अधिकार असताना माझं पीक कर्ज मंजूर केलेलं नाही। रेल्वे महाराष्ट्रासाठी बहुसंख्य प्रवासी मराठी, तरीही वाचनासाठी फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असत का? त्यासोबतच मराठी वर्तमानपत्र का नाही असा प्रश्न मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केलाय। नमस्कार, मी नितीन सरदेसाई। मी आता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे, रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। या संदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे,
आपण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी या बाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि या पुढच्या सर्व प्रवासांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ते मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे. धन्यवाद. खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळाच्या परिसराची पाहणी केली आहे. यावेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. DMK पक्षाची आजची जाहिरात धक्कादायक आहे. त्यांनी भारतीय विज्ञान आणि भारतीय अवकाश क्षेत्राचा अपमान केलाय. त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. DMK पक्षाला शिक्षा देण्याची वेळ आली आहे असा खोचक टोला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावलाय. DMK एक ऐसी पार्टी है जो काम तो करती नहीं लेकिन झूठा क्रेडिट लेने के लिए आगे रहती है. ये कौन नहीं जानता कि ये लोग हमारी स्कीम पर अपने स्टीपर चपका देते हैं. अब तो इन्होंने हद कर दी. इन्होंने तमिलनाडु में, अभी अन्नामलाई विस्तार से बता रहे थे, इन्होंने तमिलनाडु में इसरो लॉन्च पैड का क्रेडिट लेने के लिए चीन का स्टिकर चिपका दिया है. भाइयों बहनों, ये तमिलनाडु DMK के नेता, उन्होंने देखना अब संभव नहीं रहा. कुछ देख ही नहीं सकते हैं और जो देख नहीं सकता है उसको क्या कहते हैं आपको मालूम है. काल यवतमाळ दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना प्रत्येक घरात नळाने पाणी असो किंवा सिंचनाचे पाणी, आज यवतमाळ सहित महाराष्ट्रातील माझ्या कुटुंबियांसाठी देखील नरेंद्र मोदी गॅरंटी पूर्ण होत आहे असा टोला विरोधकांना लगावलाय. महाराष्ट्र में भी जहां 50 लाख से कम परिवारों के पास ही नल से जल था, आज लगभग 1.25 करोड़ नल कनेक्शन है. तभी देश कहता है मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी. साथियों, मोदी ने एक और गारंटी देश के किसानों को दी थी. कांग्रेस की सरकारों ने दशकों से देश की करीब 100 बड़ी सिंचाई परियोजनाओं को लटका कर रखा था. इनमें से 60 से ज्यादा पूरी हो चुकी है और बाकी पर भी पूरी होने वाली है. लटकी हुई इन सिंचाई परियोजनाओं में सबसे ज्यादा महाराष्ट्र की 26 परियोजनाएं थी. महाराष्ट्र के विदर्भ के हर किसान परिवार को ये जानने का हक है कि किसके पाप की सजा आपकी पीढ़ियों को भुगतनी पड़ी है. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा संयोग होऊन उद्या महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. तर प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 मार्चला म्हणजेच परवा विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर
तमिळनाडूमधील एका वृत्तपत्रातील जाहिरातीवर चीनच्या ध्वजासह रॉकेटची प्रतिमा असलेल्या द्रमुकच्या खासदार कनिझमोझी म्हणतात, ज्यांनी ही कलाकृती केली आहे त्याला हे चित्र कोठून मिळाले हे मला माहित नाही. मला वाटत नाही की भारताकडे आहे. चीनला शत्रू देश म्हणून घोषित केले. मी पाहिले आहे की पंतप्रधानांनी चीनच्या पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे आणि ते महाबलीपुरमला गेलेत. फक्त तुम्हाला सत्य स्वीकारायचे नाही म्हणून तुम्ही मुद्दा वळवण्याची कारणे शोधत आहात, असा खोचक टोला DMK खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलाय. See, I don't know what the person who did the artwork, where they found the picture from, and I don't think India has declared China as an enemy country or anything, because I have seen that the Prime Minister has invited the Chinese Prime Minister, and they've gone to they've come to Mahabalipuram or anything. Just because you do not want to accept the truth, you're finding reasons to divert the issue. That is it. नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. परंतु या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार या कार्यक्रमात सहभागी होणार का हा प्रश्न निर्माण झाला. शरद पवारांनी या कार्यक्रमासाठी आपल्या नियोजित दौऱ्यात नमो रोजगार मेळावा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील यासाठी वेळ राखून ठेवला असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. येत्या 2 तारखेला बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन, बारामती बस स्थानकाचे उद्घाटन, पोलीस वसाहतीचे उद्घाटन आणि नमो रोजगार मेळाव्याचा शुभारंभ होणार आहे. विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकरच्या मैदानावर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.